किती झाले आहे दिसतात ना तुला दिसत आहे का? नाही मी आंधळी नाही दिसत. तेव्हाच म्हणलं ना मग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता 9:06 झाली. मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो मस्तपैकी. आणि आज पुन्हा जायचंय पिलूला घेऊन दवाखान्यामध्ये. लास्ट सलाईन आहे आजचं. बघ आज सलाईन लावायचं का काय ते ना आम्हाला काही माहित नाही. म्हणजे ते बोलले होते 2 दिवस सलाईन लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बरं वाटलं तर मग तिसऱ्या दिवशी काही सलाईन नाही लावायचं, ते चेकअप करायचं. मग काय चेकअप करणार आहे काय माहिती, का सलाईन लावायचं ते पण नाही माहिती. नाश्ता वगैरे झाला, चहा बिस्किट दररोजासारखं चहा बिस्किटच खाल्ले. काल शेंगा आणले होते ना भुईमुगाच्या, मम्मीने उकडले होते रात्री मस्त होते, ते पण खाल्ले थोड्याशा. दुपारपर्यंत जगू शकतो असं झालंय नाश्ता. तरी आवरायचं मेकअप चाललाय. कोण रे लाजली म्हणजे मला नको घेऊ मी उघडी. पप्पा सांगा पप्पा मी भोंगी मला घेऊ. बाबा कुठं जायचं तुला? बम जायचंय. कोण म्हटलं मम्मी हवी तर बसेल. कोण म्हटलं मी आवरलो होतं कामासाठी. गेले विचारायला गाडीवाल्याला, तो म्हणजे उद्या यायचं आहे, उद्या ते जागरण करावं का काम करावं. बाय बाय कर ना त्याला. बरं बाय बाय कर दिलं सोडून. बाबा दम देतो त्या हाताने. बाबा असं नाही करायचं. चला मित्रांनो वेफर वगैरे घेऊन ये दुकानातून. वेफर वगैरे घेतले त्यांनी. 2 चॉकलेट पण दिले त्याला फ्री मध्ये. दुखत आहे ना तिथं त्याच्यामुळे आहे ना बाबा. अरे चटके बस येतं फार कातडे निघायची भाडी एवढे चटके बस ते. हा पुरले बसते का तुला बसते? हा तुला बसते मग तिथे फाटके तुटके घालायचे ते कपडे मग बसते नाही. मग काय माहिती सांग बरं. हा आवर वाजले मित्रांनो. इथं पोहोचले. आज तर लय गर्दी यार. पिल्लू रडायला लागले यार. झोपेल होतं ना ते त्याच्यामुळे. चॉको खातो इथं आली ना मित्रांनो. तिला लगेच कळत का आपल्याला लगेच सलाईन वगैरे लावणार काहीतरी करणार. डॉक्टर आहे ना, डॉक्टर कळवतो म्हणजे लगेच रडायला लागत यावं. आता तिला चौकात दिला त्याच्यामुळे शांत राहायला मग तनुला. आणि मग तनुला लय शान आहे बरं का. रडत नाही काय नाही काय नाही. लय भारी हा नाच होतं. खाऊन घे बाबा खाऊन घे. डॉक्टरला दाखवले. डॉक्टर म्हणे कसं काय वाटत आहे, लूज मोशन वगैरे कसं आहे. त्यांना म्हटलं एकदम व्यवस्थित आहे. मग आज गाडी द्या का काय पाहू. जर सलाईन लावलं नाही तर बरं होईन यार मित्रांनो. मग डायरेक्ट इथून पुढे मग दुसरं काम आहे ते करायला जाऊ. संगमनेरला जावं लागेल. पण चला मित्रांनो आज ना सलाईन वगैरे काही नाही. आज काढून टाकायचं सलाईन. बरं झालं यार. एकदम मस्त मोकळं जाणार काढायला. आणि नाही काढून टाकायचे आज. अशाला नाही लावायच्या. गाडीत पेट्रोल नाही राहिलं मित्रांनो. त्याच्यामुळे ना पेट्रोल पंप आला इकडे. हा पेट्रोल पंप नाही रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे. इथे लय भारी भेटत पेट्रोल पंप आहे का नाही कोणी. पेट्रोल टाकाय पुढे घेऊन ना गाडी जरा. 200-250 रुपये टाकून म्हणजे टेन्शन नाही राहणार मित्रांनो. इथपर्यंत काटा येतोय. आले लय कठीण ऊन यार मित्रांनो. डोक्यावर डायरेक्ट हेच घेतले मी. झालं चालू त्यांना डीजे बंद पडला होता. पर्यंत बरं इकडे उभी सावडी. त्यांना सावडी बोलून बरं म्हणलं. संगमनेरला जायचं कॅन्सल केलं मित्रांनो. आता होतं काम पण नंतर जाऊ. आता लय ऊन यार. आता पावसाचं वातावरण होतं ना. साडे 12 वाजले मित्रांनो. धन्नो आपली तिथे लावली आणि घरी पोहोचलोय. मम्मी इथं काढून आणली सुई. सलाड बेला नाही लावली यावेळेस. पण नाही जाऊ सुई काढून लगेच आलो. काहीच नाही सुई काढली फक्त. तर उठलंय माझं. जेवण करू आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करू. आता डोक्याचं टेन्शन घेतं. शांत डोकं झालं एकदम मस्त. कसं होतं बजा होता ना. काढू ना आता. हा आता काढून टाकलं. किती भारी झालं आता. हा आता काढून टाकला. काढले सुईचं. बघा थांब रे. सुईचं वळखावून झालं मित्रांनो. बाहेर सुई टोचलं द्या डायरेक्ट दिसतंय. हात पाना कसं गोरा गोरा झालं. एवढं जागा 2-3 दिवस होतं नाही. चला जेवायला. वहिनीला बोलो ना जेवायला. चाल जेवायला डुबुकोड्या. त्याच्यानंतर भात आहे. भाजीच्या भाकरीला मुंग्या झाल्या वाटतं. मग काय किती झाले आहे दिसतात ना. तुला दिसत आहे का? नाही मी आंधळी नाही दिसत. तेव्हाच म्हणलं ना मग. मग खायची ना कोडी.
अरे तेव्हाच म्हणत होतो मी तू आला म्हणून तू. जेवण झालंय मित्रांनो, बरीच झालं तिकडे जेवण. मम्मी बसली, मम्मीने जेवली. बाहेर वातावरण झालंय मित्रांनो पावसाचं आहे का, ढग निघले इकडं. तरुण खेळायला लागलं आता मस्त पैकी. त्याला आला पाहिजे ना आता पाऊस, पेरायचं राहिलं यार मित्रांनो आमचं. आता तरुणला बरं वाटत आता इथून पुढं याच्याकडे लक्ष द्यावं लागणार, आता शेतीकडे लक्ष द्यावं लागणार. पेरा वगैरे लागेल, बाजरी वगैरे करावं लागेल आधी, आणि त्याच्यानंतर बघू. त्यावेळेस तर काय वावर वगैरे नांगरले नाही, पुढच्या वेळेस नांगरू. बाई काहीतरी खाय ब पुढे ब पुढे ब कांदा ब काय ब अच्छा बाबू बापरे काय पस्ताव आहे. मित्रांनो आमच्या गावात आहे ना पाण्याचा लय मोठा प्रॉब्लेम चालू आहे यार. हा लगेच निघली का पैतून लगेच निघलं तिकडे आंबाच्या बाबाकडे. एवढा पाऊस चालू नाही तरी पण प्रॉब्लेम आहेच. पाण्याची सोय करावं लागणार कुठून तरी येऊन भरून ना पाणी काढावं लागेल. आपली टाकी भरली मी. मित्रांनो पानं कशी जाऊन बसली काय करते शे कधी का काय तू. मित्रांनो मी तर बसलो होतो मस्त पैकी मंदिरात. पिल्लू एकदम भारी खेळत आहे यार, लय म्हणजे लय भारी खेळत आहे. त्याच्या आजी बरोबर खेळू राहिले, लय भारी वाटत आहे यार मित्रांनो आता. कारण पहिल्यासारखं झालंय. डोक्याचं टेन्शन गेलं मित्रांनो, दुसरं काही नाही. कारण लहान लेकरू आहे, लहान लेकराला काही सांगता येत नाही, काही बोलता येत नाही, काही म्हणता येत नाही. मोठा माणूस कसं सांगत पण माय दुखत माझे दुखत मला हात त्रास होतो. 2-3 दिवस तिच्या हातात सुई होती तर लय त्रास होता मित्रांनो. आम्हाला माहिती का तिला काय होतं असं मित्रांनो, आपल्याच हातात जर लावलं ना तर आपल्याला काय फिलिंग होती माहिती का, आपल्याला माहिती आपल्याला कळतं ना काय होतं, कसं दुखत, कुठं काय टोचल्यानंतर किती त्रास होतो. ते ठेवायचंय कंटिन्यू 2-3 दिवस ठेवायचं म्हटल्यानंतर किती त्रास होता ना. बट चला आता क्लिअर झालंय. कधीच खेळ राहिले मी त्याला, कधीच बघतोय मी. बस मित्रांनो एडिटिंग करीत होतो मी थोडीशी, म्हटलं चला वेळ ते एडिटिंग करून घ्या. लपली पाहिली मित्रांनो ती काय रे तर नाही खेळ होतो बाबा कधीचा. आबू करीत होता काय. हा का पाहिजे हातानेच लिहिते किती लिहिते बा. वाव तुम्ही तो अभ्यास करा बाप रे. मित्रांनो 6:30 वाजले. पाऊस तर काय आलं नाही, बट पाणी वगैरे भरून झालं माझं. इकडे पण भरलंय जसं काही पावसाच्या पाण्याने भरले वरून पत्र्यावरून. पाऊस जर आला ना तरी पावसाच्या पाण्याने ना सगळं भरत इधरलं. इकडे पण भरलं, इथं पण भरलं. पण घर वगैरे पुसून वगैरे काढले. त्याच्यानंतर दळण वगैरे लावून दिलं गिरणीला. असं म्हणणं आपण ना चिकन वगैरे घेऊन येऊ. आता चिकनवाल्याला फोन केला होता मी, बट विषय असा आहे का तिथं कोणीच नाही यार. तरुणाला बरं मित्रांनो किती भारी चाळ केली. दाखव मला चाळ बघा, इकडे चाळ दाखव ना, इकडे ना चाळ दाखव ना. चाळ छुन 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 छुन. आनंद झालाय बरं. चुन 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 चाळ मित्रांनो तिने बऱ्याच दिवसातून घातली बरं. पप्पानी करेल तिला चाळ, पप्पानी मम्मीनं. बट भारी दिसते, तिला लय आनंद झालाय चाळाचा. हा ना बाबा. चिकन वगैरे घेऊन आलोय आणि पिल्लूला पण नेलतो कारण ती पडली नाही मित्रांनो. डेंजर पडली यार, लागलं असतं माहिती. पडून गेलो म्हणून बरं झालं ना. असं डोकं बिडं फुटलं असं डायरेक्ट, हात बीत तरी मोडला असं. जेवण रेडी झालं, बट मी आणि मम्मी जेवण करू नंतर जेवण करणार कारण पिल्लू झोपले ना. हेच बसायचे का मस्त पैकी सुक्क. त्याच्यानंतर तरी जेवण वगैरे झाले मस्त पैकी. चिकनची भाजी एकदम मस्त झाली, म्हणजे लय भारी झाली मित्रांनो. चला आता मम्मी ती पर्यंत जेवायचे अजून, आणि पिल्लू झोपले यार, माझं उपाशी झोपलं यार ते मित्रांनो. आता झोपायची तयार झाली. तर चला आता आपला ब्लॉग इथे सेंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. झालं ना फार उलटी पालटी काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत. उलट झाला हात बितर लागलं पाय. ती फार उलटी पालटी झाली डायरेक्ट.